बटाटा मटर पासून बनलेले बरेच टेस्टी पदार्थ तुम्ही खाल्ले असतील. तर ह्याच बटाटा मटर पासून खूप टेस्टी एक एक दाणा सुटसुटीत असलेला बटाटा मटर पुलाव आपण बनवूया. तर असा हा खूप टेस्टी असलेला बटाटा मटर पुलाव बनवण्यासाठी इथे मी 1 कप अख्खा बासमती तांदूळ घेतलाय. पुलाव बनवण्यासाठी शक्यतो हाच तांदूळ वापरा. कारण पुलावामध्ये हा तांदूळ वापरल्याने ह्या तांदळाचा एक एक शीत लांबसर होऊन खाताना सुद्धा त्याची चव ही जसं आपण एखाद्या लग्नामध्ये किंवा एखाद्या पार्टीमध्ये जसा पुलाव खातो तशाच प्रकारे याची चव लागते. तर इथे मी हे तांदूळ 3 वेळा पाण्याने हलक्या हाताने चोळून धुवून घेतलेत. तांदूळ धुताना तांदळातील दाणा न तुटता एकदम हलक्या हाताने धुवून घ्यायचे. यातील आता सर्व पाणी काढून आता मी हा तांदूळ 15 मिनिटे असंच ठेवून देणार आहे. गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये मी आता 1 मोठा चमचा तेल घालून घेतले. यामध्ये आता मी 1 चमचा तूप घालून घेतेय. हे हलकसं गरम झाल्यावर यामध्ये आता आपण खडे मसाले घालणार आहोत. यामध्ये 2 तेजपत्त्याची पाने, 1 मोठी वेलची, 2 हिरव्या वेलच्या, 3 लवंगा घेऊन, दालचिनीचे 2 लहान तुकडे आणि 7-8 काळी मिऱ्या घेऊन हे सर्व खडे मसाले यामध्ये घालून घेतले. वरून आता 1 लहान चमचा जिरे घालून पाव चमचा हिंग घालायचे. या खड्या मसाल्यांची चव या पुलावामध्ये उतरल्याने पुलाव खूप टेस्टी लागतो. वरून आता मी 2 मोठे कांदे उभे चिरून घातलेत. कांदे एकदम पातळ असे उभे चिरून घालायचेत. कांद्याचा कलर हलकासा चेंज होईपर्यंत तेलामध्ये परतत राहायचे. तर इथे कांद्याचा कलर हलकासा गोल्डन ब्राऊन झालाय. आता मी इथे 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालून घेते. ही पेस्ट सुद्धा या तेलामध्ये थोडा वेळ परतत राहायची आहे. अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत इथे हे परतत राहायचे. 3 मिरच्या उभ्या चिरून घालायच्या आहेत. हे सर्व आता थोड्या वेळसाठी चांगलं परतून घेतल्यावर यामध्ये आता मी काही सुके मसाले घालते. तर इथे मी पाव चमचा हळद घातलीये. 1 चमचा रेड चिली पावडर घालून 1 चमचा धना पावडर घातलीये. सुके मसाले सुद्धा यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपण यामध्ये टोमॅटो ऍड करणार आहोत. तर इथे मी कट केलेले 2 लहान टोमॅटो घालून घेते. टोमॅटो सुद्धा यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. टोमॅटो हे चांगले मऊसूद होण्यासाठी यामध्ये मी थोडेसे मीठ घालून घेते. मिठामुळे टोमॅटो इथे लवकर मऊसूद होतील. वरून आता मी कट केलेले 2 मोठे बटाटे घालून घेते. पुलाव बनवताना बटाट्याची फोडी या कट करताना जरा मोठ्याच ठेवायच्या आहेत. लहान फोडी या पुलावामध्ये जास्त प्रमाणात शिजतात. बटाटे सुद्धा यामध्ये चांगले मिक्स केल्यावर आपण आता यामध्ये फ्रेश असे मटर घालून घेणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे. वरून एकदम बारीक अशी कट केलेली कोथिंबीर पसरून घ्यायची आहे. तुम्ही इथे बिर्याणी मसाल्याऐवजी किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकता. आता हे सर्व चांगलं मिक्स करून एकजीव करून घ्यायचे. पाण्याचं प्रमाण हे जेवढे मी तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट मी पाणी घातले. तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट 2 वाट्या पाणी घातले. पाण्यामध्ये हे सर्व चांगलं मिक्स करून त्यावर आता झाकण ठेवून गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून 1 उकळी येईपर्यंत शिजत ठेवायचे. तर इथे आता मस्त अशी उकळी आलेली आहे. तर आता आपण झाकण काढून घ्यायचे. सुरुवातीला जे तांदूळ धुवून ठेवले होते ते आता यामध्ये घालायचे. तांदूळ सुद्धा यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. तांदूळ मिक्स करताना यामध्ये एकदम हळूवारपणे तांदूळ मिक्स करायचे. तांदळाचा दाणा अजिबात तुटणार नाही त्यानुसार हे तांदूळ हळूवारपणे मिक्स करून घ्यायचे. यामध्ये आता आपण मीठ घालून घेणार आहोत. सुरुवातीला टोमॅटो घातले होते तेव्हा सुद्धा आपण थोडेसे मीठ घातले होते त्यानुसारच इथे आपण मीठ घालून घ्यायचे. वरून आता 1 चमचा तूप घालून घ्यायचे. तूप घातल्याने पुलाव हा अजून खूप टेस्टी होतो. वरून पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचे. लिंबाच्या रसामुळे भात हा चिकट न होता छान असा मोकळा होतो. पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून यावर झाकण ठेवून हे 5 ते 6 मिनिटभर तरी शिजत ठेवायचे. 5 मिनिटानंतर आता आपण इथे झाकण उघडून बघूया. तर इथे भाताचं शीत न तुटता छान असं लांबसर झालंय. भात हा आता पुन्हा मिक्स करून घ्यायचंय. तर इथे भात हा आता थोडासा अजून ओलसर आहे आणि पूर्णपणे अजून शिजलेला नाहीये. तर पुन्हा आपण यावर झाकण ठेवून हा भात शिजून घेऊया. गॅसची फ्लेम ही स्लो ठेवूनच हा भात 2 ते 3 मिनिटभर तरी शिजत ठेवायचा आहे. तर आता आपण भात हा पूर्ण शिजलाय का बघूया. तर भात इथे आपला पूर्णपणे शिजून तयार झालाय. जास्त गरम पुलाव असताना भाताचा शीत हा पूर्ण असा मोकळा वाटत नाहीये. पुलाव हा पूर्ण थंड झाल्यावर भाताचा प्रत्येक शीत हा छान असा मोकळा होईल. तर इथे छान मऊसूत मोकळा असा गरमागरम बटाटा मटार पुलाव बनून तयार झालाय. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपी सोबत. धन्यवाद.